स्थान ब्रह्मगिरी पर्वत हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आहे. त्र्यंबकेश्वर हे 12ही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या पर्वतावरच गोदावरी नदीचा उगम मानला जातो. धार्मिक महत्त्व ब्रह्मगिरी पर्वताची फेरी ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात आणि तिचा उगम येथेच असल्यामुळे या फेरीचे महत्त्व अधिक आहे. श्रद्धेनं फेरी केल्याने पापांचा नाश होतो, मनोकामना पूर्ण होतात आणि शिवकृपा प्राप्त होते असे मानले जाते. फेरीची परंपरा भाविक ब्रह्मगिरी पर्वताभोवती प्रदक्षिणा फेरी करतात. ही फेरी साधारण 34 किलोमीटर लांब आहे. फेरी दरम्यान भक्त हर हर महादेव, गंगामाई की जय असे गजर करतात. अनेक ठिकाणी फेरी दरम्यान लहान मंदिरे, गोदावरीचे कुंड आणि पवित्र स्थळे भेटतात. निसर्गरम्य सौंदर्य पावसाळ्यात ब्रह्मगिरी परिसरात हिरवीगार दऱ्या, डोंगर, झरे आणि धबधबे दिसतात. श्रावणात आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. श्रद्धा आणि श्रद्धेने फेरी पूर्ण केल्याने आयुष्यातील संकटे कमी होतात असे मानले जाते. आरोग्य, संपत्ती आणि मानसिक शांती लाभते. त्र्यंबकेश्वरला भेट दिल्यावर भक्त ब्रह्मगिरीची फेरी करणं हे एक महत्त्वाचं धार्मिक कृत्य मानतात. म्हणूनच ब्रह्मगिरी फेरी ही केवळ प्रदक्षिणा नसून भक्तांसाठी आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव आहे. याच ब्रह्मगिरी पर्वतरांगेत गौतम एकळी ऋषी पर्वत एकळी किंवा गौतम एकळीशी आश्रम आहे. धार्मिक महत्त्व गौतम ऋषी हे प्राचीन काळातील महान ऋषी होते. ते आपल्या पत्नी अहिल्यासह याच ब्रह्मगिरी पर्वतावर राहत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवांनी त्यांना गंगा पृथ्वीवर आणण्याचा वर दिला. याच कारणामुळे गोदावरी नदीला गौतमी गंगा असेही नाव आहे. पुराणकथा अशी सांगितली जाते की गौतम ऋषींवर एकदा गौहत्या केल्याचा आरोप झाला. या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी प्रचंड तप केला. त्यांच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी गंगेला पृथ्वीवर बोलावलं. ती गंगा याच ब्रह्मगिरी पर्वतावर प्रकट झाली. यामुळेच येथे उगम पावलेली नदी गोदावरी नावाने प्रसिद्ध झाली. स्थळाची वैशिष्ट्ये ब्रह्मगिरीवरील या भागात गौतम तीर्थ